नमस्कार मित्रमंडळी, आज आपण आलो आहोत ग्राम संस्कृती उद्यानात। हे उद्यान पुण्यातील पाषाण येथील सोमेश्वरवाडी येथे आहे। चला तर या उद्यानाची सैर करू। सुरुवातीलाच एका घरात गुरुजींमार्फत शास्त्रोक्त पद्धतीने पूजापठण चालू असल्याचे दिसून येते, तर इथे एक वैद्यबुवा एका मरीजाला औषधोपचार करताना दिसून येत आहेत। गावातील ज्येष्ठ जाणत्या नागरिकांपासून तरुण तसेच लहान मुलापर्यंत प्रत्येकासाठी गप्पा मारण्याची, थोडा वेळ थांबून विश्रांती घेण्याची जागा म्हणजे गावकट्टा प्रत्येकासाठी सर्वात प्रिय जागा आहे। वस्त्र ही एक मूलभूत गरज आहे व गावकऱ्यांसाठी विविध प्रकारची प्रावरणं बनवण्याचं काम शिंपी करतात। येथे एका झाडाखाली मुलांची शाळा भरल्याची दिसून येते। एकूण 4 एकरात हे उद्यान वसलेले आहे। हलवाईच्या दुकानात पेढे, लाडू, बर्फी घेण्यासाठी गर्दी दिसून येत आहे। हिरवे लुगडे, कपाळाला मळवट, कवड्यांच्या माळा घालून जोगतीन म्हणजे देवाची भक्ती करणारी दासी, हिला कडक लक्ष्मी असे म्हणतात। व उघड्या पाठीवर आसोडाचे फटके मारून घेणारा भुत्या म्हणजे देवीचा दास असतो। इथे आपणाला अत्तर बनवणारे व अत्तराचा व्यापार करणारे अत्तार दिसून येतात। तर इथे छिन्नी आणि हातोडीच्या साह्याने पाषाणातून देवाच्या मूर्ती बनवण्याचे काम चालू आहे। भारतीय ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी हे ग्राम संस्कृती उद्यान उभारले आहे। सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत हे उद्यान उघडे असते। प्रौढांसाठी 50 रुपये आणि मुलांसाठी 30 रुपये असा या तिकिटाचा दर आहे। हे प्रदर्शन एवढे मोठे आहे की दिलेल्या तिकिटाचे पैसे फिटले असल्याची भावना मनाला स्पर्शून जाते। येथील एक वैशिष्ट्य म्हणजे हे पुतळे सगळे एकसारखे नसून प्रत्येक पुतळा वेगळा आहे। प्रत्येक पुतळ्याची हावभाव व पेहराव वेगळा आहे। प्रत्येक पुतळा बनवताना त्याचे दागिने, कपडे, वेशभूषा, केसभूषा इत्यादींचा काळजीपूर्वक अभ्यास केलेला आहे। उद्यानाच्या या बाजूला प्राण्यांची शिल्पे आढळून येतात। त्यात वाघ, सिंह, झेब्रा यांच्या प्रतिकृती पाहायला मिळतात। या शिल्पांचा कोरीवपणा आणि सुबकता पाहून असे वाटते की हे प्राणी खरोखर बागेत उभे आहेत की काय। इथे यायच्या आधी लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट म्हणजे जर आपल्यासोबत लहान मुले येणार असतील तर त्यांच्यासाठी पाण्याची बॉटल किंवा त्यांच्यासाठी थोडासा खाऊ आपल्यासोबत ठेवावा। परिसर मोठा असल्यामुळे एक एक गोष्ट बघत जर जायचं म्हटलं तर 3-4 तास कसे निघून जातात अजिबात कळत नाही। चला पाटलांच्या वाड्यात जाऊ। वाड्याच्या सुरुवातीलाच एका बाजूला पाटील साहेब कुणाशी तरी बोलत असल्याचे दिसून येते, तर एका बाजूला त्यांची 2 मुले झोपाळ्यावर झोका खेळत असल्याचे दिसून येत आहे। वाड्याचा उंबऱ्यावरची चौकट आणि चौकटीवरील ती नक्षी विशेष असं लक्ष वेधून घेते। वाड्यात आत आल्यावर एका बाजूला गुरांचा गोठा दिसून येतो, तर दुसऱ्या बाजूला घरातील काही मंडळी आहेत। पुतळे एवढे हुबेहूब आहेत की जिवंत माणसांचा भास होतो। वाड्यातून बाहेर आल्यानंतर थोडंसं पुढं चालत गेल्यानंतर आपणाला पुन्हा घोंगडी बनवणाऱ्या दिसून येतात। कुठलीही प्रक्रिया न केलेल्या कच्च्या लोकरीच्या घोंगड्यांचे पोत खरखरीत असले तरी ते अतिशय उबदार असतात। इथे कापूस पिंजून त्यापासून गाद्या, लोड, तक्के, उशा इत्यादी गोष्टी तयार करणारे पिंजारी दिसून येतात। सुतार, दोर वळवणारे, चांभार, खाटीक, इथे बांबूंच्या वेतापासून टोपली बनवणारे बुरुड आहेत। गावातील परंपरा, चालीरीती, सण आणि उत्सव यांचा संपूर्ण अनुभव देण्याच्या उद्देशाने हे उद्यान उभारले आहे। गावाचा संपूर्ण सामाजिक आणि आर्थिक जीवनक्रम येथे पाहायला मिळतो। महाराष्ट्रातील 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार यांच्या व्यवस्थेचा प्रभाव या उद्यानाच्या रचनेत स्पष्टपणे पाहायला मिळतो।
या उद्यानाच्या रमणीय परिसरात सोमेश्वर मंदिर आणि नदी किनारा असल्यामुळे येथे आल्यानंतर शहरी धकाधकीच्या जीवनातून काही वेळ शांततेचा अनुभव घेता येतो. ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी हे उद्यान एक आदर्श ठिकाण आहे.